आयला अनिकेत, तू असा कधी विचार केलाय का की आपण पृथ्वीवर किती खोलपर्यंत ड्रिल करू शकतो? यार मी तर नाही विचार केला, पण तुला माहितीये का 1970च्या दशकामध्ये सेम कॉम्पिटिशन लागलं होतं USA आणि रशियामध्ये. आणि त्यावेळेस त्यांनी होल ड्रिल करायला चालू केलं. तर युएसएने काही 1000 फूट गेल्यानंतर ते होल ड्रिल करायचं थांबून दिलं, त्यांची फंडिंग संपून गेली. पण रशियाने पुढचे 20 वर्ष ते कंटिन्यू केलं. आता तू म्हणशील 20 वर्ष कंटिन्यू करून भेटलं काय? 12.2 किलोमीटर पर्यंत खोल होल ड्रिल केलं पृथ्वीमध्ये. आणि ते 12.2 किलोमीटर म्हणजे किती झालं माहितीये? पूर्ण माउंट एव्हरेस्ट त्याच्यामध्ये उलटा ठेवला ना तरी सुद्धा 4 किलोमीटर शिल्लक राहील, इतकं खोल होल ड्रिल तयार केलं त्याच्यामध्ये त्यांनी. आणि तेवढं तर काहीच नाही. तू म्हणशील आता एवढं खोल गेल्यानंतर त्याला काय भेटलं? तर त्यांना 2 अरब वर्षापूर्वीचे मायक्रो ऑर्गॅनिझमचे फॉसिल सापडले. आणि पहिले जेवढं वाटलं होतं ना आपल्याला जितक्या डेप्थ वरती पाणी सापडतं त्याच्यापेक्षा कित्येक खोलवरती आपल्याला पाणी सापडले. आणि ह्याच सगळ्या ड्रिलिंगच्या एफर्ट्समुळं जे काही इन्व्हेन्शन झाले ना ड्रिलिंगच्या सेक्टरमध्ये, ते रशियाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते इन्व्हेन्शन्स केले. जवळपास इतके खोल गेले होते की तिथे इतकं टेम्परेचर वाढलं होतं की त्यांचे ड्रिल बीट सुद्धा जळत होते. त्यामुळे आत्ताचे सगळे ऍडव्हान्स ड्रिलिंग टेक्नॉलॉजी रशियाने त्या काळात डेव्हलप केली. तुला माहितीये का, तू म्हणला ना पृथ्वीच्या सेंटर पर्यंत जाऊ शकतो का? अरे रशियाने एवढं 20 वर्ष घालून सुद्धा रशिया फक्त पृथ्वीच्या सेंटरच्या प्रमाणात फक्त 0.002% डिस्टन्स पर्यंत पोहोचले. आयला मला वाटते पृथ्वीच्या सेंटर पर्यंत नाही जाता यायचं, पण 20 अंतरला फॉलो करू शकतो.